वीज चोरी पकडणाऱ्या पथकातील कर्मचाऱ्यास मारहाण. लोणार तालुक्यातील बिबी येथील महावितरण कार्यालयातील कर्मचारी व मुंबई येथून आलेले पथक 26 मे 2026 रोजी 12 ते 1 वाजेदरम्यान तालुक्यातील किनगाव जट्टू येथे वीज चोरी पकडण्यासाठी गेले असता तेथील वीज ग्राहकाने वीज वितरण कंपनीच्या कर्मचारी संजय अंबादास खार्डे, प्रधान तंत्रज्ञ बीबी व केंद्रीय कार्यकारिणी सदस्य वीज तांत्रिक कामगार संघटना 1701 महाराष्ट्र राज्य यांना जबर मारहाण केल्याची घटना घडली. यावेळी अनिल नागरे याने काठीने मारहाण व शिवीगाळ केली. यामध्ये संजय अंबादास खार्डे यांना डोक्याला व हाताला मारहाण करून गंभीर जखमी केले. तसेच पथकातील कर्मचारी समाधान पाटील, सहाय्यक अभियंता यांच्या खांद्याला व हाताला मार लागला. महाराष्ट्र राज्य विद्युत कंपनी मर्यादित मुंबईच्या मुख्य कार्यालयाचे पथक वीज चोरी करणारे लोकांवर कार्यवाही करण्यासाठी बीबी अंतर्गत येत असलेल्या किनगाव जट्टू येथे जाऊन पथकातील अधिकारी समाधान पाटील, चंद्रकांत पाटील, अक्षय वंजारी, अतुल बावस्कर, सर्व सहाय्यक अभियंता तसेच बीबी कार्यालयाचे कर्मचारी कोमल राठोड, विशाल वानखडे तसेच जिनस कंपनीचे गोरखनाथ चव्हाण, ओम जाधव, ओम आंधळे राहणार बीबी असे वीज चोरी संबंधात कारवाई करण्याकामी बीबी येथून 11:30 वाजण्याच्या सुमारास किनगाव जट्टू येथे गेले होते. किनगाव जट्टू गावात बाजार गल्लीमध्ये वीज चोरी संबंधात तपासणी करीत असताना ग्राहक अनिल भगवान नागरे यांचे मीटर चेक करीत असताना सदर मीटर जोडणीला जात असलेले केबल कनेक्शन जॉईंट आहे का याबाबत खात्री करत असताना अनिल भगवान नागरे हा अचानक बाहेरून आला. त्यावेळी त्याने हातात बांबूची काठी होती. त्याने येताबरोबरच मला तसेच माझ्यासोबत असलेले वीज पथकातील अधिकारी समाधान पाटील यांना शिवीगाळ करत हातातील बांबूच्या काठीने मारहाण करण्यास सुरुवात केली. त्या मारहाणीमध्ये संजय खार्डे यांना कपाळावर काठीने मारल्याने कपाळ फुटून रक्तस्राव होऊ लागला. तसेच डाव्या हातावर, पाठीवर व दोन्ही पायावर काठीने सापासाप मारले. तसेच समाधान पाटील यांना डाव्या हाताच्या खांद्यावर व हातावर काठीने मारहाण केली. त्यावेळी बाजूचे मीटर चेक करणारे पथकातील अधिकारी कर्मचारी धावत आले. त्यावेळी अनिल भगवान नागरे यांनी खार्डे यांचा 40,000 रुपये किमतीचा मोबाईल हिसकावून घेतला. त्यावेळी सदर मारहाणीचा ओम दिलीप आंधळे यांनी त्याच्या मोबाईलमध्ये व्हिडिओ काढला आहे. पथकातील अधिकारी कर्मचारी आल्यानंतर त्यांनी अनिल भगवान नागरे याच्या तावडीतून सुटका केली. त्यावेळी सुद्धा तो तुम्हाला एखाद्याला काठीने जीवानेच मारून टाकतो, तुम्ही माझ्या घरातील मीटर चेक करण्यासाठी का आले असे म्हणत जीवाने मारण्याच्या धमक्याची शिवीगाळ केली. त्यामुळे खार्डे यांच्यासोबत असलेले अक्षय वंजारी यांनी डायल 112वर फोन करून पोलीस मदत मागितली. त्यानंतर पोलिसांनी येऊन आम्हाला इथून ग्रामीण रुग्णालय बीबी येथे उपचारासाठी हजर केले. त्यानंतर डॉक्टरांनी प्रथम उपचार करून पुढील उपचारासाठी रेफर करण्यात आले असून सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याबद्दल बीबी पोलीस स्टेशनला BNS कलम 2023 नुसार 151(1), 132(309)(4), 352(351)(3) कलमान्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास बीबी पोलीस स्टेशनचे ठाणेदार चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली रविराज चव्हाण व कर्मचारी करीत आहेत. लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी लोणार तालुका प्रतिनिधी शीलवंत इंगळे. ताज्या अपडेटसाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा.